राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा। कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये माणुसकीला काळीमा। प्रजासत्ताक दिनी प्रसूतीसाठी आलेल्या मातेची आणि बाळाची घोर हेळसांड। स्टाफने बोलावले पोलीस, पण पोलिसांसमोरच उघड झाला कर्मचाऱ्यांचा मुजरेपणा। पुरोगामी संघर्ष परिषदेचा दणका। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। कसबा बावडा येथील एका गरोदर महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी हीन वागवून दिल्याची धक्कादायक घटना 26 आणि 27 जानेवारीला घडली आहे। विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्या महिलेचा आवाज दाबण्यासाठी स्टाफनेच पोलिसांना बोलवले, मात्र तिथे स्टाफचाच खोटारडेपणा उघड झाला आहे। पाहुयात हा रिपोर्ट। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात माणुसकी शून्य झाल्याचा अनुभव कसबा बावड्यातील अश्विनी काळे या रुग्णाला आल्या। 26 जानेवारी रोजी प्रसूती झाल्यानंतर पेशंटला वॉर्डमध्ये हलवण्यासाठी वॉर्ड बॉय उपलब्ध नव्हता। अखेर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला नेत्या प्रीती जाधव यांनी अनोळखी लोकांच्या मदतीने पेशंटला दुसऱ्या मजल्यावरून खाली आणले। धक्कादायक बाब म्हणजे नवजात बाळाच्या नाकातून रक्त येत असताना आणि बाळ भुकेने व्याकुळ झाले असतानाही नर्सिंग स्टाफने मदत केली नाही। उलट प्रीती जाधव यांना चुकीची माहिती देऊन रुग्णालयात फिरवण्यात आले। बेडवर वापरलेल्या सुया आणि सलाईनच्या बाटल्या तशाच टाकून अस्वच्छतेचा कळस गाठला। प्रीती जाधव यांनी जाब विचारताच मुजोर स्टाफने पोलिसांना बोलावले, मात्र पोलिसांनी येऊन पाहणी केली असता चूक स्टाफचीच असल्याचे निष्पन्न झाले। यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। बाळाच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आणि पोलिसांची धमकी देणाऱ्या या स्टाफवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रीती जाधव राज्य उपाध्यक्षा पुरोगामी संघर्ष परिषद यांनी घटनेनंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे। मी प्रीती जाधव, पुरोगामी संघर्ष परिषदेची राज्य उपाध्यक्षा। बाळाच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आणि पोलिसांची धमकी देणाऱ्या या सीपीआर स्टाफवर कडक कारवाई जर नाही झाली तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नाईक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टोकाचे आंदोलन करणार आहोत।